नमस्ते मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर तुम्ही म्हणत असाल की कुठे चालली रेडी होऊन, तर कुठं चालली नाहीये रेडी होऊन. 2-4 रील शूट करून ठेवल्या, जरा वेळ होता म्हणून, आणि बाकी कुठंच नाही. तर तुम्हाला माहिती असेल ही ट्रेंडिंग म्हणजे व्हायरल साडी, या साडीतले सगळ्यांचे म्हणजे ज्या रील स्टार आहेत त्यांचे रील सगळे व्हायरल केले होते. आणि मी पण ही साडी ऑर्डर केली होती. मला काय प्रमोशन वगैरे भेटलं नव्हतं, मी तर विकत घेतली होती ही साडी. म्हटलं चला, जास्त ट्रान्सपरंट आहे आणि एकच कलर आहे, तर काही एवढी व्ह्यूज पण होणार नाही, म्हणून विचार केला की मग चला रील्स तरी बनवायला काम येईल, म्हणून मग रील्स बनवायसाठी घातली होती मी ही साडी. तर कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ब्लाऊज पण असा आहे आणि ही साडी अशी आहे. तर व्हिडिओमध्ये याचा जरा लाईट कलर दिसतोय, पण तशी तर छान आहे ही. म्हणजे कलर एवढा लाईट नाहीये, डार्क कलर आहे, जरा छान वाटते. आणि आता तर अजून स्वस्त भेटायला लागल्या त्या साड्या. तर आज दुपार झालेली, सकाळी सगळी कामं आवरून घेतली. मुलं पण हाफ डे मध्ये स्कूलमधून आलेले आहेत. आणि हा शिवांश नुसता रड चिडचिड चालू आहे. दीदीची एक्झाम झाली, पण पिल्याची एक्झाम बाकी आहे अजून. पिल्याचा आज जीकेचा पेपर झाला आणि मॅथ्सचा पेपर आहे ना पिलू. उद्या कोणता पेपर? उद्या इंग्लिश आहे. चला मग इंग्लिशची तयारी करूया. आता सगळंच बघावं लागतं, व्हिडिओ पण काढावे लागतात आणि अभ्यास पण घ्यावा लागतो, घरातली पण सगळं बघावं लागतं आणि करायलाच पाहिजे सगळं. हा काय नीट बोल ना, मोठ्याने बोल ना. भुंगरा तळायचा, पिल्याला खायच्यात भुंगरे खायचे. स्कूलमध्ये नाश्ता नाही केला आज, लंच नव्हता का? माझ्या बोकीने आज माझे खूप छान छान फोटो काढले ना पिल्लू. माझं पिल्लू माझे फोटो काढतो है ना. आणि सगळी मम्मी आपल्या मुलीचे काढत असते, आमच्यात आमची पिल्लू माझे फोटो काढत असते ना पिल्लू. मोठं नाक, लिपस्टिक लागली तुला. गालाला लिपस्टिक लागली. काय नाही, पुसून घे. मला पण काढूनच टाकायची लिपस्टिक वगैरे, काय मला आवडत नाही, पण थोडस लागतं जरा. आमच्या घरात सगळे चष्मा, आमच्या पिल्ल्याला अजून चष्मा आला नाही आणि पिल्ल्याला चष्मा येऊ पण नाही. हेल्दी खायचं बेटो, म्हणजे चष्मा येत नसतं. बरोबर बघा, आमच्या दीदीने आज ड्रॉइंग बनवली. आरू दीदीने बघा ड्रॉइंग बनवली. कशी आहे तुम्ही नक्की सांगा. हे रायटिंग पॅड आहे जुनं, म्हणजे आरूच्या आतूचं पॅड आहे हे. असं पडलेलं होतं, आज पेपर संपले तर तिने ही ड्रॉइंग बनवली. किती सुंदर ड्रॉइंग बनवली. तुम्हाला कशी वाटली मला सांगा कमेंट मध्ये. ऍक्टिव्ह आहे आमचं पिल्लू ना काय करायला लागतं तिला ड्रॉइंग बनवायला. आज परीक्षा झाली म्हणून तिलाच बोलती. मग तू पण तर अभ्यास करतो. आमचा शिवाय सुद्धा खूप हुशार आहे बरं, सगळं अभ्यास करतो, त्याला सगळं लर्न असतं है ना पिल्लू. तर आमचं पिल्लू आज सॅड आहे, खूप सॅड आहे. का सॅड आहे? कारण आमची सगळ्याची नवरात्रीची तयारी झाली आणि आमच्या पिल्लूची तयारी नवरात्रीची बाकी आहे. म्हणजे शॉपिंग वगैरे कसं लेडीजचं खूप सारं असतं. हेअरिंग्स, गळ्यातले, कानातले, लेहेंगा, सगळं मॅचिंगचं करायला पण वेळ लागतो ना, म्हणून खूप आधीपासून आमची तयारी बाकी होती आणि पिल्याची तयारी राहून गेली. म्हणजे मग आता पिलूची पण शॉपिंग करावी लागणार आहे. आज आम्ही गरबे घायला जाणार आहे रात्री, म्हणून तर मग आता आम्ही चाललोय शिवांशची शॉपिंग करायला. मग कसला ड्रेस घ्यायचा तुला नवरात्रीसाठी? गरबे गाताना गरब्यावाला ड्रेस घ्यायचा घालणार की कुर्ती आणि पॅन्ट घ्यायची? कुर्ता आणि पॅन्ट घ्यायची का? गरब्यावाले ड्रेस मस्त मस्त असतात, ते कवडीवाले, अजून ती लेस वाले. तुला चनिया चोळी? मी तर चनिया चोळीच घालणार आहे. तू घालशील तसला वाला ड्रेस घेऊया आपण, मोजडी आणि ते छान असं घालणार तू? चला मग आता बघूया आपण शिवांसाठी काय नवीन भेटते छान. मी बघणार आधी मोजडी बघूया ना मग. चल ना, ट्रेडिशनल ड्रेस मध्ये अलाउड आहे आतमध्ये, नाहीतर येऊच देत नाहीत आतमध्ये गरबे खेळायला. हा मग तू एक तास बाहेर राहशील बाबा, आम्ही तर सगळे आतमध्ये जाऊ, मग तुला पण ट्रेडिशनल कपडे घ्यावे लागतील की नाही. चला मग आता आम्ही निघालोय मार्केटमध्ये. तर बघूया काय काय दिसतंय नवीन तुम्हाला दाखवेल मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता आम्ही पोहोचलेलो इथं मार्केटला येऊन, आणि इथे एक शॉप होतं. इथं छोट्या छोट्या मुलांचे छान छान चनिया चोळी आणि असे कुर्ती वगैरे गरब्याचे ड्रेस लावलेले दिसले मला, आणि तिथं गेली मी. म्हटलं चला आता इथेच बघावं, तर शिवांशसाठी आपल्याला इथेच छान असं काहीतरी भेटेल म्हणून आता आलीये. तर बघूया, दिसताना तर सुंदर सुंदर दिसते, स्पेशली लहान मुलांचे खूप छान छान वाटतात. पण आता हे पोरग काय माहित कुठला ड्रेस घालेल कुठला नाही घालेल, कारण टोचणारे आणि हेवी कपडे घालतच नाही तो, म्हणून तोच प्रॉब्लेम आहे. तर म्हणून त्याला घालून बघते अगोदर.
चनिया चोळी सुद्धा होते इथं कॉटन मध्ये, छान होते, पण काही गरज नाहीये मला सध्या तर शिवासाठीच घ्यायचं होतं. तर असे जॅकेट वगैरे होते तिथं, तर मग विचार केला मी हेवी ड्रेस तर तो काही घालणार नाही, मग असं जॅकेट वगैरे घेऊन गेले एखादं कुर्तीवरती घालायला. आणि हे कुठल्या पण कलरवरती आणि कुठल्या पण कुर्तीवरती घालू शकतो. कुर्ती आणि पॅन्ट आणि पायजमा आणि कुर्ती घेऊ आणि त्याच्यावरती असं जॅकेट घेऊ. तर येल्लो कलर मध्ये ही मी बघितली, पण ती कॉमन वाटली मला, अशी प्रिंटेड जरा छान वाटते. आणि आता ही अशा प्रिंटेड कुर्तींचाच खूप ट्रेंड आहे म्हणून मी बघत होते, पण त्याचा कलर जरा डार्क असल्यामुळे मला कलर मध्ये कन्फ्युजन होतं कुठलं घेऊ. लाईट कलरही कसं तरी वाटत होता आणि डार्कही नको वाटत होता. मग हा ऑरेंज कलरचा लाइनिंग वाला फायनली मला आवडला, कारण हे जे जॅकेट होतं त्याच्यामध्ये ऑरेंज कलर होता आणि हे लाईट ऑरेंज कलर आणि डार्क ऑरेंज कलरचं जरा कॉम्बिनेशन छान वाटलं मला. सिंपल आणि हेवी लुक जरा बरा वाटेल असं वाटत होतं मला. त्याच्यावरती व्हाईट कलरचा पायजमा पण घेतलेला आहे. मग त्याला म्हटलं बघ घालून तू कुर्ती कशी वाटते, बरोबर बसते का. तर त्या आंटींनी, मी व्हिडिओ काढत होते म्हणून हेल्प केली माझी, त्या म्हटल्या राहू दे मी घालून देते त्याला. आणि पोरगं तर खुश झालं. तरी पण आता आम्ही इकडे जात होतो तर जाता येता लक्ष होतच कुठे काय बघत होतो आम्ही. आणि मग पिल्याला टॉवेल सुद्धा घ्यायचा होता. टॉवेलही त्याचा फाटलेला होता, खराब झाला होता, म्हणून टॉवेल घ्यायचा होता. तर आता चालू होतं कुठलं डिझाइन नाही मम्मा, ये गर्ल्स वाला है, मुझे तो बॉयज वाला ही चाहिए, डॉल वाला नहीं चाहिए, कार वाला चाहिए, गाडी वाला चाहिए. तर मग हा ब्लू कलरचा आवडला. तर टॉवेल पण एवढा मोठा, भला पोरग एवढूसा आणि टॉवेल एवढा मोठा, तर काय करणार, साईज नव्हती, छोटीशी साईज नव्हती म्हणून तोच घेऊन घेतला मग. आणि आता फायनली आम्ही इथून निघालोय. आता निघायच्या मार्गाला ऊन तर एवढं तावत होतं, भयंकर ऊन होतं. आणि सकाळी सकाळी एवढी गर्दी नव्हती, तरी बऱ्याचशा गाड्या इथं पार्क केलेल्या होत्या, पण एवढी भीडभाड नव्हती त्या मानाने जेवढी की सायंकाळी असते, म्हणूनच मी यावेळी निघले होते. मग आता घेतलेलं तेवढं सामान सगळं आम्ही इथे डिक्कीमध्ये ठेवून दिलं. म्हटलं उगा हातात वागवण्यापेक्षा इथंच ठेवून द्यावं. मग डिक्कीमध्ये सामान ठेवलं आणि पुढे आलो आवळा ज्यूस घ्यायला, कारण मी आवळा ज्यूस पिते सकाळी सकाळी आणि तो संपला होता म्हणून हा आवळ्याचा ज्यूस घेऊन घेतला मी. तो हा वैद्यनाथचा डाबर आमला ज्यूस आहे. तर आता झालंय सगळं, बाहेरची कामं बऱ्यापैकी, म्हणजे जे काही इमर्जन्सी होतं तेवढं घेतलेलं आहे मी. आणि मग आता चालूया घरी जाऊया, कारण आरवी पण येईल. चला मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच.